नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. मी राकेश. जसं की मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या जीवनात काहीतरी बदल होणार आहे. तोच हा बदल. खरं तर आमच्या परिवारामध्ये एक नवीन छोटूसा पाहुणा येणार आहे. त्याचीच ही तयारी चालू आहे आणि आज माझ्या बायकोचे डोहाळे जेवण आहे. त्याचीच आम्ही तयारी करतोय. डोहाळे जेवण आणि बेबी शॉवर हा कार्यक्रम आम्ही घरीच ठेवला होता, म्हणून घरच्या घरी आम्ही डेकोरेशन केलं. त्या डेकोरेशनमध्ये आमची सर्वांची लाडकी रोजी तीही आम्हाला मदत करत होती. मदत कमी आणि मस्ती जास्त. तिच्यासोबत थोडीफार मस्ती केल्यानंतर डेकोरेशन करायला सुरुवात केली. तिकडेच दुसरीकडे माझ्या बायकोने तिच्या हातावरती छानशी मेहंदी काढली होती. बाळाचे आजोबा काही मागे राहिले नाही, तेही आजीला जेवणात मदत करत होते. ही बाळाची आत्या, तिनेही खूप उत्कृष्ट प्रकारे डेकोरेशन केलं होतं, तीही मदत करत होती. तर बाळाची आत्या, आई, आजी आणि आजोबा सगळेच एकदम उत्साहात आहेत. बाळाच्या स्वागतासाठी खूपच आनंदी आहेत. सगळं डेकोरेशन तर झालं, आता पटपट तयारी करूया. म्हणून बाळाची आई मेकअप करायला गेली आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून माझी वर्गमैत्रीण श्वेता भोसले हिला अपॉइंट केलं होतं. तिने खूपच उत्कृष्ट मेकअप केला. त्यानंतर घरी बघितला तर बाळाची आजी आणि मामी आजी हे जेवणाची तयारी करत होती आणि त्यानंतर सुरू झाला आमचा कार्यक्रम ओटी भरण्याचा. बाळाच्या आजीने ओटी भरली. ओटी भरून झाल्याच्या नंतर मग एक सुंदर कार्यक्रम असा गेसिंग गेम. याच्यामध्ये आई बाबा गेस करतात मुलगा होणार की मुलगी. मग गेस केल्यानंतर आमच्या नशिबात आली रकुमाई. खरं म्हणजे विठ्ठल आहे की रकुमाई हे आपल्याला जानेवारीच्या एंडिंगलाच समजेल. मग क्यूटचा केक कटिंग करून सर्वांनी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आजी, आजोबा, आत्या, मावशी, काका, पिंटू दादा, चिंटू दादा आणि बाळाची लाडकी पारू मावशी. आजोबा जरा उशिरा आल्यामुळे आई रागवलीच होती. मग गार्डनमध्ये जाऊन छानसे फोटो काढले आणि आमचा कार्यक्रम तेच संपला. धन्यवाद मित्रांनो. ओम साईराम.